मुलीवरती अत्याचार होणं खूप वाईट गोष्ट आहे. आपण पाहतो आजूबाजूला बातम्यामध्ये, टीव्हीवरती, पेपरवरती वाचतो. म्हणून तिसरं ठिकाण दिलं त्याला व्याभिचार स्त्रिया हा, आणि चौथं ठिकाण दिलं सुना हा. आता संस्कृत मध्ये सुना हा म्हणजे हिंसा, हिंसा वाढलेली. आपण कोंबडे कापतो, बकरे कापतो, त्याबरोबर आता गो माता देखील सुरक्षित राहिल्या नाही. गो हत्या होते आपल्या समोर, डोळ्याच्या समोर, आपल्या आजूबाजूला. आपण नुसतं भजन करतो, जय गो माता, जय गोपाल, भक्त वत्सल प्रभू दीनदयाल. पण आपल्या डोळ्याच्या समोर एक गाई खाटकाला विकली जाते, खाटी तो गाय कापतो. त्याच्यामध्ये तिथं कली सांगितलं, हिंसेमध्ये कली सांगितला. हे 4 ठिकाण कलीला दिली परीक्षित महाराजांनी. आणि मग कलीने हात जोडले सांगितलं, म्हणजे महाराज तुम्ही 4 खोल्या दिल्या, पण 4 खोल्यामध्ये सगळा पसारा आमचा बसतच नाही. मग काय करा, फक्त 1 खोली शिल्लक द्या, 1 खोली मला राहण्याकरता, स्पेशल रूम माझ्याकरता द्या. परीक्षित महाराजांनी सांगितलं ठीक आहे, 1 खोली तुझ्या मनावर घे. आणि मग कलीने 1 खोली मागितली, एक ठिकाण, एक जागा मागितली. ती जागा म्हणजे सोनं. सोन्यामध्ये कलीचा वास आहे. आणि सोनं आपल्याकडे कोणाकडेच झोपलत नाही ना. सोनं कोणाकडेच काय आहे, सोन्यामध्ये. सगळ्याकडेच आहे सोनं म्हटले. सोन्यामध्ये कलीचा वास आहे. पण ते सोनं कोणतं, जे वाम मार्गाने कमावून आणलंय, एखाद्याला फसवून आणले, चोरून आणले, लुटून आणले, त्या सोन्यामध्ये कलीचा वास आहे. आणि जे सोनं आपल्या कष्टाच्या घामाने आपण कमवले, त्यामध्ये देवाचा वास आहे. गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय मला, देवाचा वास आहे सोन्यामध्ये. आणि जे चोरून आणले त्या सोन्यामध्ये कलीचा वास आहे. म्हणून बाहेरून आलेला पैसा कुठून आलाय, कसा आला, कोणाकडून आलाय, पैसा आलेला भरून अगोदर माझ्या लालाला अर्पण करायचा, लालाच्या समोर ठेवायचा, आपल्या देवघरात ठेवायचा. अगोदर अर्पण म्हणायचं, कृष्ण अर्पण. नंतर खर्चामध्ये वापरायचा. तो कुठून कसा, कोणाकडून कसा आलाय हे सांगता येत नाही. आपल्याकडे आला ना, अगोदर ते धन शुद्ध करायचं असतं. आणि आणखी एक सांगू का, सध्या अधिक मास आहे. मी काल परवा बोलून गेलो, अधिकम फलम. जेवढं आपण या अधिक मासामध्ये दान करू, त्याचं 100 पटीने फळ आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून पहा, राहिले 2-4 दिवस तुम्हाला या कथेकरता जेवढं दान करता येईल, अखंड हरिनाम सप्त्या करता, तेवढं दान तुम्हाला सडल हाताने करायचे. कारण परत अशी वेळ येणार नाही. आता 3 वर्षानंतर अधिक मास येईल, म्हणजे 100 पटीचे फळ आपल्याला प्राप्त व्हायचे. त्याकरता परत 3 वर्ष आपल्याला वाट पाहावी लागेल. आणि अधिक मास आता संपत आलेला आहे. 15 तारखेला अमावास्या आहे. राहिले 2-4 दिवस. 2-4 दिवसामध्ये आपल्याला या अखंड हरिनाम सप्त्या करता तुम्हाला जिथं वाटेल तिथं दान करा, पण दान करा. आणि परत अखंड हरिनाम सप्त्याला दान करा, म्हणजे श्रीराम महाराजांना दान करा. कोणाला वाटत असेल भागवत करायला दान करावं, स्पेशल तर भागवत करायला पण दान करा. कारण अधिकम फलम. आम्हाला सुद्धा खूप मोठा भार या ठिकाणी आम्ही उचललाय. महाराजांनी संकल्प केला, महाराजांनी फोन केला, महाराज तुम्हाला साधी कथा करायची, एक माईक आणि तुम्ही, बस हो जा सुरू. तुम्ही म्हणलं महाराज असं नको. मग महाराज म्हणले ठीक आहे, तुमच्या मातुश्री आहेत ते आहेत. म्हणलं पण थोडेसे आणखी हे जरा थोडं रंगीत संगीत असल्यानंतर मग तबला आहे, जरा रंगत येईल. पण महाराज म्हणले ठीक आहे, बघू काहीतरी विचार करू. म्हणून खूप मोठा भार या कथेचा आहे. तुम्ही महाराजांना खूप मदत करा, त्यातली थोडीफार मदत मला सुद्धा करा. कारण हा भार आपल्याला उचलायचा आहे. ज्याला वाटेल भागवत कथेला दान द्यायचं आहे त्याने दान द्या, महाराजांनाही दान द्या. महाराजांकडे वही केलेली महाराजांनी. आणि दान अवश्य करा, अखंड सप्त्याला करा, भागवताला करा. कारण परत ही दानाची वेळ येणार. आपल्या संपत्तीमधले 10 दशांश भाग असं सांगितलंय, तो दानामध्ये जावा. समजा 100 रुपये आपल्याकडे आहेत, त्यामधले 10 रुपये तरी आपण दान केले पाहिजे. कारण ते धन शुद्ध होत असतं, अन्न शुद्ध होत असतं, म्हणून दान करावं लागतं. गोपाल कृष्ण भगवान की जय. 5 ठिकाणी त्या कलीला राहण्याकरता दिले, सोन्यामध्ये जागा दिली. आणि परीक्षित महाराज तिथून त्या धर्माचे 3 चरण जोडले, गोमातेचं दुःख दूर केलं. आणि परीक्षित महाराज आपल्या राज्यामध्ये राज दरबारात निघून आले. एक दिवस मात्र परीक्षित महाराजांनी आपल्या पूर्वजांनी आपल्या